हॅलो गाईज, माझं नाव रिचा आणि मी अजून एक होम डेकोर रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आत्तापर्यंतचे 2 व्हिडिओ मी पोस्ट केले होते। एक होता की आम्ही घर कसं घेतलं आणि त्याचे काय काय चेंजेस केले लेआउटमध्ये। सेकंड व्हिडिओमध्ये होम डेकोर करून आम्ही सध्या कसं शिफ्ट झालेलं आहोत ते तुम्हाला दाखवलं। तुम्ही जर मागचे 2 व्हिडिओ बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की अजूनही आम्हाला बरेच चेंजेस करायचे बाकी आहेत। आम्ही अजूनही बरेच फर्निचर चेंज करणार आहोत, तर त्यासाठी आम्ही अजूनही एक्सप्लोर करत आहोत। तर आम्ही आयकियामध्ये सुद्धा गेलो होतो। तिथे सगळं तुम्ही जर आयकियामध्ये गेले असेल तर व्हाईट थीम सगळं फर्निचर वगैरे तिथे असतं खूप सारं, किंवा बेज थीममध्ये सुद्धा असतं। तर आम्ही विचार केलेला की आयकियामध्ये सुद्धा एक विजिट दिलं पाहिजे जर आपल्याला फर्निचर नवीन घ्यायचं आहे तर आम्ही आयकियामध्ये गेलो होतो। सो आयकियामध्ये खूप दिवस आधी गेलो होतो, हा डायनिंग टेबल घेण्याच्या आधी। सो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही डायनिंग टेबलसुद्धा बघताना दिसणार आहोत, आम्ही सोफा कम बेडसुद्धा बघताना दिसणार आहोत आणि बरेचसे इतर जे छोटे छोटे फर्निचरचे आयटम्स असतात, जसं झालं क्रॉकरी युनिट किंवा ड्रेसिंग युनिट किंवा वर्क डेस्क झाला, त्यानंतर स्मार्ट फर्निचर जे स्मार्ट स्टोरेजसाठी वगैरे यूज होऊ शकतं किंवा सेंटर टेबल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो। आम्ही सोफे वगैरे सुद्धा बघितले, ते सुद्धा तुम्हाला दिसतील। सो आयकियामध्ये जाण्याचं एक रिझन होतं की एकतर फर्निचरमध्ये काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात बसू शकतात हे सुद्धा बघणं, तिकडे बघून तिथे जाऊन तिथे बरेचसे सेटअप केलेले असतात। सो ते बघून सुद्धा आपल्याला आयडिया येते की थोडंफार थीम वाईज कशा गोष्टी कशा जाऊ शकतात, किंवा आपण जर सेम थीम करायची असेल तर आपल्याला काय काय गोष्टी लागू शकतात, इवन इफ वी आर नॉट बाईंग फ्रॉम आयकिया तरी पण। आणि तर तेच आमचं इंटेन्शन होतं। सो आम्ही आयकियामध्ये गेलो, एक्सप्लोर केलो, ते सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल। ह्याच्या आधीच हा रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ, मी इंट्रोडक्शन आता शूट करत आहे। तर थँक्यू सो मच सगळ्यांनाच, टू ईच अँड एव्हरी सबस्क्रायबर। त्यांनी माझ्या मागच्या 2 व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। पहिल्या व्हिडिओने तर 10,000 व्ह्यूज आधीच क्रॉस केलेले आहेत, दुसरासुद्धा अराउंड 8.5 आहे, तो पण होपिंग की 10,000 पूर्ण करेल। आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ह्या व्हिडिओला सुद्धा तेवढाच चांगला प्रतिसाद देणार आहेत। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करा नोटिफिकेशनसाठी आणि हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा। आयकियाजवळ पोहोचलेलो आहोत, आता दादा आणि स्कूबी बसणार आहेत गाडीतच आणि मी आणि हार्दिक जातो वर आणि फर्निचर बघून येतो फटाफट। आयकियामध्ये गेल्या गेल्या फर्स्ट त्यांनी जे सगळे छान सेटअप करून ठेवलेले असतात, डिफरंट लिव्हिंग रूमचे लुक, डायनिंग रूमचे लुक, बेडरूमचे लुक, ते सगळे आम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात केली। त्याच सेटअपपैकी एकामध्ये हा छान शू रॅक ठेवलेला होता, जर तुमच्याकडे लॉबी असेल तर छान युजफुल आहे। देन इकडे हा एक टेबल, चेअर अँड मिरर यूज करून ह्यांनी हा ड्रेसिंग सेटअप तयार केलेला आहे। इथे प्रत्येक गोष्ट ही वेगळी परचेस करावी लागणार असं सिमिलर लुक क्रिएट करायला। देन इकडे हा एक क्रॉकरी युनिट बोलू शकतात किंवा लायब्ररी बुक्स ठेवायला बोलू शकतात, असा एक स्टोरेज कबर्ड छान ठेवलेला होता। देन हे पॅक्स वॉर्डरोब्स होते, हे सुद्धा स्टार्टिंग फ्रॉम 45,000, 55,000, 65,000 ऑनवर्ड्स होते। हा ग्रीन, डार्क ग्रीन थीममधला हा लुक होता। इथे एक ड्रेसर ठेवलेला होता जो बेडरूम्समध्ये जर कधी यूज केला तर छान डेली यूजचे कपडे वगैरे ठेवायला यूज करता येऊ शकतो। सो माझासुद्धा प्लॅन आहे असा एक ड्रेसिंग युनिट घ्यायचा। देन हा एक किचन सेटअप होता, इथे छान ही ट्रॉली होती, जर काही स्मार्ट स्टोरेजसाठी हवं असेल इझिली रोल करायला डायनिंगच्या साईडला तर यूज होऊ शकते। सो इथे फर्स्ट एक डायनिंग किचन सेटअप होता, त्याच्यामध्ये आम्हाला हा किचन जो होता तो स्टोरेज वाईज खूप छान वाटला, बट खूप कॉम्पॅक्ट वाटत होता की किचन काउंटरचा स्पेस खूप कॉम्पॅक्ट होत होता। स्टोरेज वाईज इट वॉज व्हेरी नाईस। $181 हे कम्प्लीट सेटअप। डायनिंगचं किती आहे? 16,000 something। आपण गादी ऑब्विसली बसवणार, पण मला असंच कलर पाहिजे। त्यानंतर आम्ही तेच बघत होतो की आम्हाला आमच्या डायनिंग रूममध्ये एक लहानसा क्रॉकरी युनिट हवा आहे, ज्याचा हाफ स्टोरेज ॲज अ क्रॉकरी स्टोरेज आणि हाफ ॲज अ पॅन्ट्री स्टोरेज यूज करता येईल। साईज काय आहे? फोटो काढावा आहे। 17,000, 18, 30। त्यानंतर ह्या लिव्हिंग रूममध्ये हे हाफ वुडन पॅनलिंग केलेली होती, ती मला खूप आवडली, खूप सुंदर दिसत होती ही पॅनलिंग। ग्रीन कलरसुद्धा व्हाईटसोबत खूप छान कॉम्प्लिमेंट करत होता।
आणि हा एंटायर लिव्हिंग रूमचा सेटअपच आम्हाला खूप आवडला. फक्त हार्दिकला हा सोफ्याचा कलर नकोसा वाटला बिकॉज हा लवकर घाण होऊ शकतो बिकॉज आमच्याकडे पेट आहे. अदरवाईज ह्या पूर्ण रूमची वाईब खूप छान वाटत होती ग्रीन कलरसोबत. हा ग्रीन कलरचा बेंचसुद्धा खूप माझ्या मनात बसला होता कारण हा बाल्कनीसाठी एकदम परफेक्ट स्टोरेज प्लस प्लांट्स ठेवायला एकदम परफेक्ट सेटअपमध्ये बसू शकतो. अजून एक आम्ही लिव्हिंग रूम सेटअप बघितला. तिथे ह्या सेपरेट आर्म चेअर ईच फॉर 12,000 रुपीज होत्या. आम्हाला ह्याचा कलर खूप आवडला. त्यानंतर त्याचा 3 सीटर जो सोफा पीस होता तो अराउंड 20,000चा होता. त्यानंतर मी हार्दिकला एक्सप्लेन करत होती की हा जो पीस आहे जो बाल्कनीसाठी किती परफेक्ट असू शकतो. इन्स्टेड ऑफ सगळे प्लांट्स खाली लावण्यापेक्षा एक साईडला जर असे ठेवले तर परफेक्टली स्पेससुद्धा सेव्ह होईल आणि ग्रीनरीसुद्धा मेंटेन होईल. आणि हा 16,000 रुपीजला होता. त्यानंतर आम्ही वळालो नेक्स्ट लिव्हिंग रूम सेटअपकडे जिकडे आम्हाला हे पेंडंट लॅम्प खूप आवडले. 3,700 and 2,700 नॉट बॅड. सुंदर दिसतो एकदम. अँड दिस कॉर्नर वॉज वन ऑफ माय फेवरेट फ्रॉम IKEA सेटअप. मला हा खूप आवडला. म्हणजे बाल्कनी इतकी मोठी नाही आहे पण जे आजूबाजूला एक साईडच्या वॉलवर जे पॅनलिंग केलं आहे वूडचं जिथे सगळे प्लांट्स हँगिंग प्लांट्स लावू शकतो. एक छान असं कॉफी टेबल आणि चेअर्स आणि अजून एक साईडने पूर्ण हँगिंग प्लांट्स खाली ते वुडन फ्लोरिंगसारखं त्यांनी केलेलं आहे. हा एंटायर सेटअप मला खूप आवडला. त्यानंतर अजून एका सेटअपमध्ये हा वुडन बेंच मला खूप आवडला जो बाल्कनीमध्ये प्लांट्स वगैरे ठेवायला यूज करता येईल. त्यानंतर IKEAमध्ये वॉश बेसिनसोबत स्टोरेज विथ मिरर एंटायर सेटअपसुद्धा होते जे स्टार्टिंग फ्रॉम 28,000 रुपीज होते. हा एक सेटअपसुद्धा मला आवडला पण मला मिररच्या मागे स्टोरेज नको आहे. मला अंडर सिंक स्टोरेज इनफ होऊन जाणार. त्यानंतर आम्ही वळालो सोफा सेक्शनकडे जिकडे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या क्वालिटीचा कपडा वापरून तयार केलेले सोफा ठेवलेले होते. हा एक सोफा 70,000ला होता. हा सोफा 80,000ला होता. 2 सीटर सोफाजची प्राईस 50,000पासून स्टार्टिंग होती. तर कॉर्नर सोफाज किंवा सोफा कम बेड हे 70,000 80,000 ऑनवर्ड सगळे होते. कलर ऑप्शन्ससुद्धा छान अवेलेबल होते. व्हाईट, नेव्ही ब्लू, डार्क ब्ल्यू, ब्राऊन, बेज, स्काय ब्ल्यू, ग्रे, व्हरायटी ऑफ कलर्स होते. त्यानंतर आम्ही निघालो किचन सेटअप एक्सप्लोर करायला. किचन सेटअप बरोबरच तिथे काउंटरवरती बरेचसे किचन रिलेटेड आयटम्स सेलसाठी ठेवलेले होते. सगळ्या किचन सेटअपची तिथे प्राईससुद्धा दिलेली होती. हा सेटअप बेज कलरचा क्वार्ट्स काउंटर आणि खाली व्हाईट कलरचे कॅबिनेट्सने बनवलेला आहे. खूप छान लुक देतो. तुम्ही जर आमचं किचन बघितलं असेल तर आम्ही ॲक्च्युली ही थीम क्रिएट करायचं ट्राय केलं होतं बट बिकॉज आमचे कॅबिनेट्स ऑलरेडी प्लास्टिकने कवर होते आम्हाला त्याचा कलर समजून आला नाही आणि तो कलर आणि काउंटरचा कलर कॉन्ट्रास्ट झाला नाही आणि मॅच होऊन गेला. बरेचसे किचन सेटअपसुद्धा आम्ही बघितले आणि तुमची चॉईससुद्धा डिफरंट असली तरी तुम्हाला एक ना एक सेटअप इथे नक्की आवडणार इतकी व्हरायटी होती. हा सेटअप जो बारस्टूलवाला पार्ट आहे हा हार्दिकला खूप आवडला होता. काय पाहिजे नाश्ता तुला? ऑमलेट खाईल. त्या किचनमध्ये सगळं खाली आहे. नाईस सेटअप. हार्दिक हा आय थिंक 5 लाख आहे त्याचे. व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे एवढं का एक्सपेन्सिव्ह आहे? हे बघ फील्स डिफरंट. 10,000ला बारस्टूल. आणि हे काही बाकीचे किचन सेटअप ज्याच्यामध्ये स्मॉल सेटअप 1,60,000 2 लाखपासून स्टार्टिंग होते आणि काही खूप एक्सपेन्सिव्ह होते अप टू 5 लाख 6 लाख 7 लाख. तिथे अजून किड्सचे बंक बेडचे सेटअप, किड्स स्टडी एरिया, ऑफिस स्पेसचे सेटअप, लायब्ररी सेटअप असे बरेचसे सेटअप ठेवलेले होते आणि त्याच्यापैकी हा एक होता ज्याचं कलर कॉम्बिनेशन मला आवडलं व्हाईट आणि वुडन फिनिश. आणि हा डेस्क टेबल वॉज अराउंड 16,000. त्यानंतर आम्ही गेलो क्रॉकरी युनिटच्या सेक्शनमध्ये जिकडे कंप्लीट ग्लास कॅबिनेट्स किंवा हाफ ग्लास कॅबिनेट्स आणि हाफ कवर्ड कॅबिनेट्स फॉर पॅन्ट्री युनिट अशा सगळ्या व्हरायटी होत्या. व्हाईट, ग्रे, वुडन कलरमध्ये होते. प्राईस रेंज पण स्टार्टिंग फ्रॉम 17,000 to 20,000 स्मॉल साईजमध्ये स्मॉल वेटसाठी आणि मोठ्या वेटसाठी 33,000 35,000 40,000पर्यंत होते. नेक्स्ट आलो TV युनिटच्या सेक्शनमध्ये. तिथेसुद्धा खूप व्हरायटी होती. व्हाईट कलरमध्ये, वुडन कलरमध्ये, ब्लॅक, ब्राऊन डिफरंट कलर्समध्ये आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कस्टमायझेशन करता येतात. मला तो टॉपवाला आवडला खूप. सो त्याची प्राईस होती 25,000. सो इथे 20,000 ऑनवर्ड सगळे TV युनिटचे सेटअप आहेत. 25,000 35,000 40,000पर्यंत जशी साईज घ्याल तसं. हा एक सुद्धा सेटअप होता जिथे जे वॉलच्या मागे पॅनलिंग करतात वुडन ते सुद्धा ह्याच्यासोबत अवेलेबल होती. आय थिंक फक्त 20,000चा होता.
सो प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं ते लुक देतात त्या मानाने हे टी व्ही युनिट्स तरी खूप स्वस्त होते. नेक्स्ट हा होता कस्टमायझेशन एरिया. जर तुम्हाला ते फर्निचरचं एखादा पॅटर्न आवडलं असेल आणि तुमचे मेजरमेंट्स वेगळे असले तर ते सुद्धा ह्यानुसार बनवून घेता येतात. इथे त्यांनी डिफरंट मेजरमेंट्स आणि डिफरंट मटेरियल्सचे ऑप्शनसुद्धा लावून ठेवलेले होते. नेक्स्ट हा आहे स्टूल्स आणि चेअर्सचा एरिया. खूप व्हरायटी ऑफ स्टूल्स आणि चेअर्स आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि ह्यावर तुम्हाला जर ती गादी वगैरे बसवून घ्यायची असेल तर त्याचेसुद्धा गादीचे कलर वगैरे दिलेले होते इकडे. हे सेपरेटली बाय करावे लागतात आणि बसवून घ्यावे लागतात. आता आपण डायनिंग टेबल्स एक्सप्लोर करूया. फक्त टेबल आहे 36,000 रुपीजचा, हा टेबल आहे 16,000 रुपीज, हा आहे 25,000 रुपीज अँड सो ऑन. डायनिंग टेबलच्या चेअर्स तुम्हाला सेपरेटली बाय कराव्या लागतात. 5,000, 6,000, 7,000 जशी पण तुम्ही क्वालिटी घ्याल तसं. आणि ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं कस्टमाइज डायनिंग टेबल सेट तयार करू शकता. देन आम्ही सोफा कम बेड बघायला निघालो. आम्हाला ॲक्च्युली आमची जी सेकंड रूम आहे जिथे ऑफिस डेस्क वगैरे ठेवला आहे तिथे असाच सोफा कम बेड ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये स्टोरेजसुद्धा असतं. सो खोलल्यावर ह्याला ॲज अ क्वीन साईज बेड यूज करता येतं, त्यासोबत स्टोरेजसुद्धा असतं. ह्याची प्राईस विदाऊट मॅट्रेस स्टार्टिंग फ्रॉम 35,000 रुपीज 45,000 रुपीज असते. हे विथ मॅट्रेससुद्धा मिळतं. आणि ह्याचे सपोज 3 ड्रॉवर्स आहेत तर 2 ड्रॉवर्सवाला पॅटर्नमध्ये सुद्धा मिळतं. डिपेंडिंग ऑन तुमची जी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही बाय करू शकता. देन मास्टर बेडरूमचा सेटअप बघून मास्टर बेडरूमसाठी बेडसुद्धा बघितले. बेडसुद्धा स्टार्टिंग फ्रॉम 40,000 50,000 होते, डिपेंडिंग ऑन अगेन साईज आणि व्हरायटी तुम्ही जे पिक करता. देन आम्ही वॉर्डरोब्स बघायला निघालो. आणि वॉर्डरोब्समध्ये हे होते पॅक्स वॉर्डरोब्स जे स्टार्टिंग फ्रॉम 45,000 50,000 वगैरे होते, डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ सेक्शन्स यू हॅव. हा 49,000चा वॉर्डरोब होता बिकॉज ह्याच्यात नंबर ऑफ 3 डोअर्स होते. आणि ह्याच्या आतमधलं स्टोरेज असे नक्की तुम्हाला कस्टमाइज करावं लागतं आणि ते सुद्धा वेगळं बाय करावं लागतं. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर्स अवेलेबल होते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नंबर ऑफ डोर्स हे कस्टमाइज करू शकता तुमच्या बेडरूमच्या साईजनुसार. ह्याच्यामध्ये ग्लास फिनिश कम्प्लिटली पॅक्ड मिररवाले व्हर्जन्ससुद्धा होते आणि हा माझा फेवरेट होता. देन हा होता वर्क डेस्कचा सेटअप एरिया. द वर्क डेस्क वॉज स्टार्टिंग फ्रॉम 13,000 16,000 ॲडजस्टेबल वर्क डेस्क. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी होत्या आणि गेमिंग सेटअपसुद्धा होता मुलांसाठी. आणि हार्दिकला खूप आवडला. हार्दिकसुद्धा त्याच्या टीनेज इयर्समध्ये मागे गेला आणि त्याला हा सेटअप हवा होता. आणि पर्सनली मला आयकियाची ड्रेसिंग युनिटचे सेटअप खूप आवडतात, मी नक्कीच घेईन. किचनचं चांगलं होतं बट आयडियाज घेऊन आपण बाहेरून बनवून घेतलं पाहिजे, स्वस्त पडेल. थोडा स्वस्त पडेल. ॲटलीस्ट आपल्याला कलर्स वगैरे कुठले थोडाफार मटेरियल्सची वगैरे आयडिया आले बट थोडं काही गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत, काही क्वालिटी चांगली नाही आहे, काही क्वालिटी पण थोडीफार. काही गोष्टी कसं त्याच्या बसणार उठणार आपण त्या गोष्टी तरी मजबूत पाहिजे तसं एक वेळ म्हणजे शोसाठी नाही आहे ते. सो येस विजिट युजफुल होती. आता नेक्स्ट टाईम बघू आता. सो थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि आम्ही जे टोटल सगळं फर्निचर एक्सप्लोर केलं स्टार्टिंग फ्रॉम लिव्हिंग रूम, डायनिंग रूम, स्टडी एरिया, मास्टर बेडरूम, वॉर्डरोब्स वगैरे सगळं बघितलं. त्यामध्ये आम्हाला वाटलं की सोफा सिटिंग झाले किंवा डायनिंग टेबलच्या चेअर्स वगैरे झाल्या त्या चीपर होत्या नक्कीच, बट क्वालिटी वाईज आम्हाला ते चांगलं नाही वाटलं. मे बी ते पार्टिकल वूड आहे म्हणून ते स्वस्त होतं बट ड्युरेबल नाही वाटलं. सोफा आणि डायनिंग चेअर इवन बेड पण आम्हाला नाही वाटला की तेवढा तो मजबूत असणार आहे. सो आम्ही ते प्रेफर तरी नाही करणार. पण नक्कीच तिकडचा जो वर्क डेस्क सेटअप होता किंवा ड्रेसिंग सेटअप होता किंवा सोफा कम बेड जो होता, जे कधीतरी यूज होणाऱ्या वस्तू आहेत, तर ते नक्कीच असं छान सुंदर दिसायला, असं शो सेटअपसारखं दिसायला चांगलं वाटणार, तर ते आम्ही नक्कीच बाय करू तिकडनं. बट बाकी ज्या गोष्टी होत्या ते आम्ही नक्कीच लोकल फर्निचरवाल्याकडून बनवून घेणं प्रेफर करू आपल्या डिझाईन्स वगैरे देऊन. सो येस, थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल.